नमस्कार मित्रांनो, मी स्टडी विथ भारती या यूट्यूब चॅनलवर तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करत आहे. मित्रांनो, आज एक मी नवीन टॉपिक घेऊन आलेली आहे, तो म्हणजे फ्रॅक्शन. भरपूर मुलांना फ्रॅक्शनची भीती वाटत असते, काही मुलांना ते सोपंही वाटत असतं. परंतु जर फ्रॅक्शनमधल्या काही बेसिक कन्सेप्ट जर आपल्याला क्लिअर झाल्या तर मला नाही वाटत की फ्रॅक्शन हा खूप मोठा आणि खूप असा अवघड टॉपिक आहे असं म्हणून. तर मित्रांनो, आज आपण फ्रॅक्शन हे बघणार आहोत. फ्रॅक्शनमधलं आपण लाईक फ्रॅक्शन, अनलाईक फ्रॅक्शन, प्रॉपर फ्रॅक्शन, इम्प्रॉपर फ्रॅक्शन आणि मिक्स फ्रॅक्शन हे कसं असतं हे आज आपण बघणार आहोत. तर मित्रांनो, पहिलं आपण बघणार आहोत ते म्हणजे फ्रॅक्शन म्हणजे काय. तर फ्रॅक्शन म्हणजे एक पूर्ण जे काही नंबर असतो त्याचा काहीतरी पार्ट, याला म्हटलं जातं फ्रॅक्शन. तर जसं की आता तुम्हाला इथं एक आकृती दिसत असेल की ह्या फिगरमधले टोटल मी पार्ट केलेले आहेत 4. जसं की आकृती आहे 1, त्यातले मी टोटल पार्ट केले आहेत ते 4 आणि त्यातला मी एक भाग शेड केलेला आहे, त्याला म्हणतात की शेडेड. मग त्याला म्हटलं जातं 1/4. म्हणजे टोटल आकृतीचे टोटल पार्ट आहेत 4 आणि एक पार्ट शेडेड केला आहे, म्हणून मी तो त्याला वरती लिहिलेला आहे. आणि जो वरती लिहिला जाणारा नंबर असतो त्याला म्हणतात न्यूमरेटर आणि जो खाली लिहिला जात असतो टोटल आकृतीचे जेवढे पार्ट्स असतात त्या आकृतीचे जे नंबर लिहिला जातो त्याला म्हणतात डिनॉमिनेटर. जे न्यूमरेटर अँड डिनॉमिनेटर याला फ्रॅक्शन असे म्हटले जातं. तर आज आपण पहिलं बघणार आहोत की लाईक फ्रॅक्शन म्हणजे काय. तर मित्रांनो, तुम्हाला दिसत असेल की लाईक फ्रॅक्शन म्हणजे आता हे जे काही नंबर मी इथे राईट डाऊन केलेले आहेत 3/4, 2/4, 1/4, 5/4 अँड 6/4, म्हणजे यात काहीतरी तुम्हाला सेम दिसत असेल. तर मित्रांनो, ज्या फ्रॅक्शनमधले सेम डिनॉमिनेटर असतील, ज्या फ्रॅक्शनमधले सेम डिनॉमिनेटर असतील त्यांना लाईक फ्रॅक्शन्स असं म्हटलं जातं. आणि त्याच्याच उलटं असतं अनलाईक फ्रॅक्शन. म्हणजेच ज्या फ्रॅक्शनचे डिनॉमिनेटर हे सेम नसतात, ते टोटली डिफरंट असतात. जसं की 3/4, 2/3, 5/7, 8/6 अँड 3/5. जे डिफरंट डिनॉमिनेटर इट्स कॉल्ड अ अनलाईक फ्रॅक्शन अँड सेम डिनॉमिनेटर इट्स कॉल्ड अ लाईक फ्रॅक्शन. तर आता आपण पुढचं बघणार आहोत प्रॉपर फ्रॅक्शन. मित्रांनो, प्रॉपर फ्रॅक्शन अँड इम्प्रॉपर अँड मिक्स फ्रॅक्शन आता पुढचा टॉपिक आहे आपला. तर प्रॉपर फ्रॅक्शन म्हणजे मुलांनो, इथे काही फ्रॅक्शन दिसत आहेत तुम्हाला, बरोबर. इथले 2/4 आहे, 3/6, 2/5, 6/8 अँड 7/11. तर ज्यांचा न्यूमरेटर हा डिनॉमिनेटरपेक्षा लहान असेल, म्हणजेच वरती लिहिला जाणारा नंबर हा छोटा आणि खाली डिनॉमिनेटरमध्ये लिहिला जाणारा जो नंबर असतो तो मोठा असतो, त्याला प्रॉपर फ्रॅक्शन म्हणत असतात. तुम्ही ट्रायंगल जरी लक्षात ठेवलात तरीही सोपं आहे. जसं की ट्रायंगल अप साईड जी आहे ती नॅरो आहे, म्हणजेच लहान आहे, आणि खालचा जो त्याचा बेस आहे तो ब्रॉड आहे, म्हणजेच मोठा आहे. तर ज्याचा डिनॉमिनेटर हा मोठा असेल आणि न्यूमरेटर हा छोटा असेल ते असतं प्रॉपर फ्रॅक्शन. आणि त्याच्या अगदीच उलट म्हणजेच इम्प्रॉपर फ्रॅक्शन, की ज्याचा न्यूमरेटर हा मोठा आहे कुणापेक्षा, तर डिनॉमिनेटरपेक्षा. त्याच्यासाठी आपण ही फिगर परत लक्षात ठेवा. आता जर ज्याचा नॅरो पॉईंट डाऊनला असेल तो प्रॉपर बसेल का? नाही, तो इम्प्रॉपरच होईल की नाही. म्हणजे न्यूमरेटर इज बिगर दॅन डिनॉमिनेटर इट्स कॉल्ड अ इम्प्रॉपर फ्रॅक्शन. म्हणजे खालचा नंबर हा छोटा असेल, खाली लिहिला जाणारा नंबर, आणि वरती लिहिला जाणारा म्हणजे न्यूमरेटर हा मोठा असेल तर त्याला इम्प्रॉपर फ्रॅक्शन असे म्हणतात. मित्रांनो, इम्प्रॉपर फ्रॅक्शन कधीही ॲन्सरमध्ये लिहिलं जात नसतं. आता तुम्ही म्हणाल की मॅम असं का? कारण की मुलांनो, इम्प्रॉपर फ्रॅक्शन वी आर कन्वर्ट इन टू मिक्स फ्रॅक्शन. तर मिक्स फ्रॅक्शन कसं बनवलं जात असतं तेही मी आज तुम्हाला सांगणार आहे. मिक्स फ्रॅक्शनसाठी डोक्यात फक्त QRD हे 3 लेटर्स फक्त डोक्यात ठेवायचे, QRD. ओके. तर मिक्स फ्रॅक्शन म्हणजे काय, की मिक्स फ्रॅक्शनमध्ये एक होल नंबर असतो आणि एक फ्रॅक्शन असतं, याला मिक्स फ्रॅक्शन म्हणतात. म्हणजे आपण जे फ्रॅक्शन पाहिलं त्यात फक्त
एक न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटर असतं, परंतु मिक्स फ्रॅक्शनमध्ये न्यूमरेटर पण असतो, डिनॉमिनेटर पण असतो आणि होल नंबर पण लिहिलेला असतो. याला म्हटलं जातं मिक्स फ्रॅक्शन. मिक्स फ्रॅक्शन कन्वर्ट इंटू इम्प्रॉपर अँड इम्प्रॉपर फ्रॅक्शन कन्वर्ट इंटू मिक्स फ्रॅक्शन. तर मित्रांनो, आज मी तुम्हाला इम्प्रॉपर फ्रॅक्शन हे मिक्स फ्रॅक्शनमध्ये कसं कन्वर्ट करतात ते आज सांगणार आहेत. जसं की आपण एक उदाहरण घेणार आहोत की 5/3. तर 5/3चं मिक्स फ्रॅक्शन करताना ही जी लाईन आहे हा डिव्हिजन म्हणून बघायचं असतं. जसं की येत नसेल तर सरळ 5/3. सो 3 1 जा 3, आन्सर 2. मग आपला फॉर्म्युला आहे की QRD. तर Qमध्ये दिस इज अ क्वोशंट, R म्हणजे रिमाइंडर, D मीन्स डिवायझर आणि 5 हा डिव्हिडंट असतो. ॲक्च्युली त्याचं सॉल्व केलेलं असतं म्हणून Q आलं आहे मित्रांनो आपलं 1, R आला आहे आपला 2 आणि डिवायझर आहे आपला ॲज इट इज. तर मित्रांनो, हे झालं 5/3चं मिक्स फ्रॅक्शनमध्ये कन्वर्ट. आता जर मिक्स फ्रॅक्शन दिलं असेल तर त्याचं कन्वर्ट कसं केलं जात असतं हे मी तुम्हाला सांगणार आहे. की मिक्स, सपोज हेच आपण एक्झाम्पल घेऊ 2 4 1. मित्रांनो, याचं असतं की डिनॉमिनेटर टू होल नंबर याचं मल्टिप्लिकेशन करायचं असतं आणि जे ॲन्सर आलेलं असतं त्यात आपला न्यूमरेटर हा ॲड करायचा असतं. जसं की 4 × 2 + 1 आणि डिनॉमिनेटर ॲज इट इज लिहायचा असतो. जसं की 4 2 जा 8, 8 + 1 9/4. तर मित्र बघा किती सोपं आहे. जो नंबर असेल इम्प्रॉपर फ्रॅक्शन, इम्प्रॉपर मीन्स न्यूमरेटर इज बिगर दॅन डिनॉमिनेटर, त्याचंच आपण डिव्हिजन करायचं असतं. आणि QRD हा फॉर्म्युला डोक्यात ठेवायचा की Q हा होल नंबर, R हे रिमाइंडर, D फॉर डिवायझर. त्याचं हे मिक्स फ्रॅक्शन. आणि जर मिक्स फ्रॅक्शन दिलं असेल तर त्याचं डिनॉमिनेटर टू होल नंबर मल्टिप्लिकेशन अँड देन ॲडिशन. जसं की 4 2 जा 8, 8 + 1 9/4. हे झालं इम्प्रॉपर फ्रॅक्शन. आता इम्प्रॉपर फ्रॅक्शन आणि याला म्हणतात मित्रांनो मिक्स फ्रॅक्शन. तर मित्रांनो, कसा वाटला तुम्हाला व्हिडिओ? लाईक फ्रॅक्शन, अनलाईक फ्रॅक्शन, प्रॉपर, इम्प्रॉपर, मिक्स फ्रॅक्शन, तुम्हाला काही गोष्टी समजल्या असतील तर प्लीज हा व्हिडिओ तुमच्या मित्रांनाही शेअर करा, जेणेकरून त्यांना प्रॉपर, लाईक, अनलाईक, मिक्स फ्रॅक्शन यांचा काही डाऊट राहणार नाही. थँक्यू. लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.